महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची विश्वास यात्रा गुरुवारी कोलगावमध्ये पोहोचली। यावेळी कोलगावमध्ये झालेल्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी अच्छे दिन कुठे आहेत असा सवाल करून भाजपवर टीकास्त्र सोडलं। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जनतेची फसवणूक करत असून ते फक्त घोषणाबाजी करतात। जिल्ह्यातील सर्व विकास कामे ठप्प असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला। कोलगाव पाटीदार समाज सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मेळावा संपन्न झाला। पालकमंत्री दीपक केसरकर जे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल बांधणार असे सांगतात ती राजघराण्याची जागा आहे। सावंतवाडी मतदारसंघात विकास काम काहीही झालं नाही, फक्त घोषणाबाजी केली। काथ्या उद्योगातून किती महिलांना रोजगार दिला। जे पालकमंत्री आपल्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करत नाहीत ते जिल्ह्याचा विकास काय करणार अशी टीका जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केली। या विश्वजातीची सुरुवात या कोलगाव जिल्हा परिषद मधनं सावंतवाडी तालुक्यातून होत आहे। साहेब, या मतदारसंघात आम्ही जिल्हा परिषद मध्ये 3 नंबरवर गेलो। त्याचं कारण म्हणजे आता प्रस्तावनेमध्ये जे सांगितलं प्रमोद सावंतांनी तेच कारण आहे। अचानक आधी 15 दिवस या मतदारसंघाची ज्यांच्याकडे मतदारसंघाची धुरा होती ती अचानक 15 दिवसातच बाहेर पडली आणि इथं सुद्धा जिल्हा परिषदेची जबाबदारी असल्यामुळे आम्ही जास्त वेळ देऊ शकलो नाही, कारण इथं सुद्धा जिल्हा परिषद होते। पण आता एका वर्षात ही जी काय म्हणजे कोलगाव मतदारसंघातली ती आम्ही एकत्र केली। साहेब, इथं तुम्हाला सांगू इच्छितो साहेब, इथं फसवा फसवी काही नाहीये। तुम्ही तरी कोणालाही जरी विचारलं तरी कोलगाव जिल्हा परिषद मधलीच सर्व माणसं आहेत। त्याचं सांगायचं कारण म्हणजे काल रात्री काही मंडळी आमचे झेंडा लावण्यावर शाळेतल्या मुलांना पाठवून आपल्या पक्षाचे झेंडे लावण्याचं कुठं कारस्थान, ही वृत्ती चांगली नाही। एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असताना शाळेतल्या मुलांना रात्री पाठवून रस्त्यावर झेंडे बांधतात, हे लहान मुलांना काय शिकवतात आज आपण विचार केलेला बरा। तुम्ही झेंडे लावलात, रात्री जाऊन घरोघरी फिरलात, कार्यक्रमाला जाऊ नका तर 2 दिवस तालुक्यातली कामं टाकून या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात राहिलात, आज आमचा विजय आहे। कोणी किती काही केलं तरी राणे साहेबांचा अश्व कधी न थांबणारा असा जिल्ह्यात आहे। तर कोणी किती प्रयत्न केले आजपर्यंत जिल्ह्याचा इतिहास आहे। जे जे राणे साहेबांना सोडून गेले त्यांच्या तुम्ही जिल्ह्यात परिस्थिती पहा। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी राणे साहेबांच्या मागे उभं राहणं हेच योग्य आहे। साहेब, दुसरी गोष्ट म्हणजे सावंतवाडी या तालुक्याला पालकमंत्री पद आहे आणि या पालकमंत्र्यांनी आमच्या तालुक्यात काहीच केलं नाही। त्या कोलगाव मतदारसंघाने सांगावं, पालकमंत्र्याचा निधी जो आमदार निधी असतो तो या कोलगावमध्ये कुठे खर्च झाला, काही काम करायचं नाही, आकडे बघून सांगायचे। आणि जे 37.5 कोटी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सावंतवाडी कुटीर रुग्णालय इथं बांधण्यासाठी जागा जी नियोजित केली ती साहेब जागा ही राणी राजवाड्यातील राणी सरकारांची आहे आणि 2004 मध्ये कोर्टाने त्यावर निर्णय दिला आहे ही राजमातांची जागा आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर समोरची पार्टी म्हणजे सरकार हे हायकोर्टात गेले, हायकोर्टात केस चालू आहे आणि निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे आणि पालकमंत्री सांगतायत की त्या जागेत आम्ही एका वर्षाच्या आत मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभं ते कसं काय उभारलं। निवडणुका जवळ आल्यात, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणं हे त्यांचं काम आहे। साहेब, मागच्या भाषणात मी तुम्हाला सांगितलं होतं की 9 वर्ष तहसीलदार कार्यालय निधी असून पडून आहे। आज 9 वर्ष झाली, जे काम 18 महिन्यात करायचं होतं त्या गोष्टीला 9 वर्ष झाली। जे 9 वर्षात आपल्या तालुक्यात तहसीलदार कार्यालय बांधू शकत नाही ते एका वर्षात हॉस्पिटल कसं काय बांधणार। पहिल्यांदा आधी जागा शोधा आणि नंतर हॉस्पिटल। या कार्यकर्त्यांबद्दल एक बदनामीचं षडयंत्र या ठिकाणी उभं करण्याचं काम इथले आमदार असतील इथल्या सत्तारूढ पक्षाच्या सध्याच्या लोकांनी केलं। आणि एक कलमी कार्यक्रम कोणताही 2014 मध्ये विकासाचा मुद्दा न होता, एक थापाबाजीचा मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा जो होता दहशतवाद। आणि दहशतवादाचं एक भाऊ त्या ठिकाणी उभं केलं गेलं आणि ते उभं करत असतेवेळी जसं आम्ही सकाळी सूर्योदय झाल्यापासून अगदी सूर्यास्तापर्यंत
आम्ही आता अगदी दाढे घेऊन मारामाऱ्या करत असतो, अशा प्रकारचे चित्र उभं करण्याचा इथल्या आमदारांनी प्रयत्न केला आणि अशा षडयंत्राला ह्या मतदारसंघातील लोक बळी पडले. आज या ठिकाणी राणे कुटुंबियांचे आमचं कुठेही नुकसान झालं नाहीये, पण या षडयंत्राला लोकांनी बळी पडून या ठिकाणी जे काही आमदार निवडून दिले आणि या ठिकाणी ज्या थापांवरती विश्वास ठेवला की या मतदारसंघाचा सावंतवाडी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे, तो कोणताही विकास आज ह्या भागामध्ये झालेला नाही. आज 4-4.5 वर्षामध्ये आपण लेखाजोगा जो आहे आपण त्या ठिकाणी मांडला. मला वाटतं तर वृत्तपत्रामध्ये जर सर्व बातम्यांची आम्ही कात्रणं गोळा केली तर वृत्तपत्रामध्ये या ठिकाणच्या असलेल्या आमदारांची प्रेस झाली की फार मोठ्या बातम्या येतात आणि फार मोठे आकडे असतात, त्यामुळे वाचायला पण आम्हाला कठीण होतं. आणि जवळजवळ त्या आकड्यांची बेरीज केली तर जवळजवळ 15,000 कोटी रुपये आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वृत्तपत्रातून विकास कामांसाठी आलेले आहेत. आणि ज्यावेळी आम्ही जिल्ह्यामध्ये या विश्वास यात्रेच्या माध्यमातून फिरतोय, वेगवेगळ्या संपर्काच्या माध्यमातून आम्ही फिरतोय, ते लोकांच्या तक्रारी येत आहेत की आज आमच्या कालव्याची कामं झालेली नाही आहेत. आज आमच्या वाडीतली आज जिल्हा मार्ग असतील, आज या ठिकाणी स्टेट हायवे असतील, हे सर्व रस्ते आज या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. या ठिकाणी कोणताही रस्ता त्या ठिकाणी खड्डेमुक्त झालेला नाहीये, प्रशासनावरती अंकुश राहिलेला नाहीये. आज जे काय संजीव परब यांनी सांगितलं की या तहसीलदारांची इमारत जी आहे इमारत सुद्धा झालेली नाहीये. सावंतवाडीची पंचायत समितीच्या इमारतीचं सुद्धा काम कशा पद्धतीने रेखाटलं जाईल. तर स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी सुद्धा विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. अरे विश्वास आम्ही जी यात्रा काढली तो विश्वास संपादन करण्यासाठी नाही, तर तुमचा गेले 4 वर्षामध्ये इथला पालकमंत्री असतील, इथले खासदार असतील, इथले आमदार असतील, सत्ताधारी पक्षातले यांचा विश्वास जनतेचा विश्वास तुमच्यावरती उडाल्यामुळे आम्ही या जनतेला पुन्हा एकदा विश्वास द्यायला आलो, जनतेला सांगायला आलो की 2019 नंतर जे राजेसाहेबांनी हा सिंधुदुर्ग जिल्हा, त्या सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये जगामध्ये या सिंधुदुर्गाची ओळख करून दिली. आणि 1990 मध्ये आल्यानंतर या सिंधुदुर्गची जी परिस्थिती होती ती 2014 पर्यंत या सिंधुदुर्गामध्ये सर्व पायाभूत सुविधा श्री राणेसाहेबांनी दिल्या. आणि हे दिलेल्या सुविधा जे रस्ते असतील, वीज असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल, 2014 नंतर 4 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महामार्ग असो हे सर्व खड्डामय झाले, ऍक्सिडेंट होत आहे आणि जनता त्रस्त झालेली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडू नये. तर राणेसाहेबांनी सांगितलं की नवीन पक्ष स्थापन केलेला आहे, ज्या पक्षाचं घोषवाक्य आहे ते बोलू दे करू, हा बोलू दे करू, हा विश्वास देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि त्याच्यासाठी ती विश्वास रेत्याची रूपांतर मोठ्या सभेमध्ये होत आहे. विश्वास 2 प्रकारचा असतो. मी कार्यकर्त्यांना तुला इथल्या केसरकरांवरती बोलले, मी केसरकरांवर जास्त बोलणार नाही, परंतु सिंधुदुर्ग एअरपोर्टचं ज्यावेळी विमान आणलं उतरलं गणेशच्या पूर्णे दिवशी, त्यानंतर त्या माणसाने सांगितलं की 2 महिन्यामध्ये इथे प्लेन सेवा चालू होईल. त्याच्यानंतर 8 दिवसापूर्वी पुन्हा एकदा सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं त्याच्यापूर्वी की नोव्हेंबरमध्ये 12 मध्ये चालू होईल. आणि नोव्हेंबर संपल्यानंतर आता संपत आला तेव्हा पुन्हा एकदा घेतली आणि सांगितलं डिसेंबरच्या 10-12 तारीखला हे सिंधुदुर्ग एअरपोर्ट चालू होईल. मला माहिती ना, जिल्हा पालकमंत्री हा डॉक्टर आहे, याची सांगलेल्या तारखेला डिलिव्हरी कुठल्याच कामाची होत नाही. सांगितल्यानंतर एखाद्या डॉक्टरांनी एखाद्या पेशंटला तपासल्यानंतर तो सांगतो की बाबा हा पेशंट बरा होईल. हा गेले 4 वर्षामध्ये तात्काळ सांगताय पत्रकार परिषद घेतो, एवढी निधी आणली, एवढे करोड आणले, एवढे पैसे आणले, पण साध्या रस्त्यावरचे खड्डे सुद्धा उडवायला याच्याजवळ पैसे. पालकमंत्री सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करतात असे नारायण राणे यांनी सांगून माझ्यावर टीका करण्यापूर्वी तुम्ही किती विकास कामे केली ती सांगा, किती लोकांना रोजगार दिले ते सांगा, केवळ घोषणाबाजी नको असे नारायण राणे म्हणाले. ही यात्रा सुरू केलेली आहे. मालवण, वेंगुर्ले, लोढा मार्ग करत आज सावंतवाडीत आम्ही आलेलो आहोत. आमच्या काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, मला नाही विचारला, मला विचारलं नाही. यात्रा काढायची वेळ का आली? मला असं वाटलं
सभेला आपण नेहमीच जातो, पण यात्रेच्या माध्यमातून फिरल्यास लोकांना भेटता येतं, लोकांशी चर्चा करता येते, लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेता येतात. या सरकारबद्दल, सरकारमधील पक्षांबद्दल 4.5 वर्षात सत्ता केल्यानंतर काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी म्हणून आमची यात्रा आहे. वेळ जात नाही म्हणून यात्रा काढलेली नाही. सरकारी पक्षाला लोकांना भेटायला वेळ नाही. लोक कसे जगता आहेत, हलाखीचं जीवन, महागाई आकाशाला भेटलेली आहे, गगनाला भेटली. मराठवाडा विदर्भात आत्महत्या वाढतायत, पाऊस नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, लोक आत्महत्या करतात. त्याची त्याला चिंता नाही. इथे अनेक प्रश्न आहेत. महागाईचा प्रश्न आहे, अच्छे दिन आने वाले थे काय झालं त्याचं, तोही प्रश्न लोकांना विचारूया. अजूनही वाट पाहताय का अच्छे दिन येतील म्हणून? काल काही गावात गेलो मी थोडा मार्गाला, तिथे देवळात एक सभा होती. तिथे लोकांनी सांगितलं, हो पहिले 2014 साली आले आमच्याकडे आणि म्हणाले मी निवडून मला द्या, मी या तालुक्यात माझं घर बांधणार, मी या तालुक्याचा रहिवासी होणार. लोक म्हणजे 4.5 वर्ष आले अजून बांधलं नाही घर. तुमचं काहीतरी चुकत आहे. ते बोलले ते घर बांधणार, पण दोडामार्गमध्ये नाही, गोव्यात घर काय झालं, दोडामार्गमध्ये नाही. त्या परिस्थितीवर कोण तोंड उघडत नाही, कोण लिहित नाही, कोण बोलत नाही, फक्त प्रशासन. आणि काही पत्र चिठ्ठ्या आल्या, बोलले आमचं पालकमंत्र्यांनी 4 वर्षात काही सावंतवाडी सांगितलं ते वाफोली येथे चष्म्याची फॅक्टरी उभारणार. चष्मे वाटायला लागले असते, विक्री चालू झाली असते, मला माहित नाही, पत्रकार माहिती नाही. उद्या सेंट बॉक्सी फॅक्टरी उभारणार. यावेळी सरचिटणीस निलेश राणे, अशोक सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, महिला तालुकाध्यक्ष गीता परब, मोहिनी मडगावकर, प्रमोद सावंत, विकास कुडाळकर तसेच स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामचंद्र कुडाळकर, कोकण 9, सावंतवाडी.